भाजी करता करता गॅस संपून गेला, ते पण मी पाहिला. अशी दुःखद घटना मी माझ्या नजरेने पाहिली आहे. हॅलो, गोव्यावरून बोलतो. आज आम्ही न सांगता जर गेलो, म्हणजे न जेवता जर गेलो असतो तर पुढच्या टायमाला आम्हाला उभा नसता केला असता का? केला असता का उभा? हा. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज आम्ही संध्याकाळी बनवला आहे शिरा. मस्त कोरियनचे ब्लॉग बघते, मग बँकचे सगळे, आणि काय बनवते आणि काय वगैरे खायचा आहे शिरा. म्हणजे मी गॅस संपला. हा, आणि गुड न्यूज सकाळी चपाती भाजी करता करता गॅस संपून गेला, ते पण मी पाहिला. अशी दुःखद घटना मी माझ्या नजरेने पाहिलेली आहे. आणि खूप वाईट वाटलं दीक्षाला, जेव्हा दीक्षाला मी सांगितलं गॅस संपलाय, तर दीक्षाचं तोंड तुम्ही बघितला असता, इथून असा पडला खाली डायरेक्ट. आणि खूप वाईट वाटलं तिला, कारण नंतर ती 2 मिनिटं ते विचार करत घालवली की आता काय करू मी. बोललो इंडक्शन आहे आपल्याकडं, पण इंडक्शनवरती काय आहे की सेपरेट सगळं करायला लागतं ना, म्हणून मग टाइम लागला. अशी गोष्ट झाली सकाळीच. तर आता काय, आणि गॅसने पण आम्हाला एवढा साथ दिला बिचाराने, त्याचे आम्ही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. खूप त्याने बिचाराने आम्हाला साथ दिलाय एवढे दिवस, पण फायनली त्याने शेवटी जीव सोडलाच. किती दिवस बिचारा तो एका याच्यावर श्वास घेत राहील नाही का. शेवटी त्यांनी अखेरचा श्वास सकाळी घेतला. ठीक आहे, असू द्या. आता मग आम्ही बनवलाय शिरा रवा. पहिले अशा गोष्टी म्हणजे रवा आपण कसं आता ज्या गोष्टी म्हणजे आता सांगतो, लहानपणीचा माहित नाही मला, पण आता कसं मी दुपारी सांगितलं दीक्षाला की मला ना शिरा खायचा आहे. म्हणजे ठीक आहे चालेल, बनवेन मी. आणि पहिले कसं लहानपणी असं व्हायचं ना की जेव्हा पाहुणे आले किंवा कोण आला असा, किंवा जास्तच मन जर झाला, सगळ्यांचाच विचार झाला असा, तरच तो शिरा बनायचा सकाळी किंवा संध्याकाळी पाहुणे आले तेव्हाच. आता कशा आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, आपण जेव्हा मनात येतो तेव्हा बनवतो नाही. आता काय नाही सगळं, हा खायची इच्छा आली का बनवा. आता बऱ्याचशा गोष्टी बाहेर भेटायच्या, त्या पण नवीन जेव्हा समजायला लागल्या अशी गोष्ट भेटते, चायनीज, नंतर अशा बाकीच्या पास्ता वगैरे, आपण गोष्टी नंतर माहीत झाल्या, तेव्हा घरी कोणाला माहित नाही कशा बनवायच्या वगैरे. पण युट्यूबनी बऱ्याचशा गोष्टी फार इझी झाल्या. हा, म्हणून आपण आता घरी पण इझिली बनवतो, आपण ती सर्च करून बनवू शकतो. हा, इझिली ती पण बनवू शकतो आपण असलं. तर आज पूर्ण दिवस ना मला कामच नव्हतं, पूर्ण दिवस काही काम नव्हता, कारण आता फायनान्शियल स्टार्ट होतोय, तर बरीचशी कामं पेंडिंग पाहतात, त्याच्यामुळे मग बरीचशी कामं आमची बाकी होती, मग होऊन गेली आणि मग कामच काय नव्हतं. मग काय करणार, पूर्ण दिवस मला कंटाळा आला. तर मग आता खाता बोलू आपण नाही का, शिरा आणला दिवसानंतर खाता बोलू. मग असं वाटतं का कंटाळा आला घरी पण ना, कंटाळा आला. एक काम करू आपण, खूप दिवस झाले ताई बोलवते आपल्याला जेवायला. हा, मागे आम्ही गेलो ना, बरीच भडकली होती, बोलते जेवत नाही तुम्ही, असं नाही तसं नाही, तुम्हाला काय झालंय. हा, बरंच बोलत होती, म्हणजे सिरियसली अशी रागात बोलत होती. आता जमत नव्हतं आणि कसा त्रास झाला, पण ती पण आजारी होती, तब्येत होती, म्हणून तिला सांगत होतो आम्ही. आता असं वाटतं जरा सांगावं तिला. हा, काय वाटतं तुला सांगायचं? ठीक आहे, फोन करू आपण तिला, बघू. डायरेक्ट चालू ठेवतो व्हिडिओ, काय बोलते ऐकू आपण. हा, स्पीकर टाक ना. मग बँक चालू आहे बघा. हॅलो हॅलो हॅलो, गोव्यावरून बोलतो. अलिबागला जावा, गोव्यावरून आला फोन. हा, गोव्यावरून बोलतो आम्ही. काय करायला लावलंय, बरं वाटते का? हा, बरं वाटते का मला? तुलाच ना. हो, अरे घरी आता आलं घरी. येतो मग. हा,
जेव्हा आम्ही नॉनव्हेज खात नाही व्हेजच बनव मग डाळ भात माहिती होता हा ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल आणि मी तुला तिकडे बघते. मी बोलायच्या आधी ती बोलली का जेवायला या म्हणून बघितला शेवटी बहीण कोणाची आणि व्हेज आणि नॉनव्हेज 2 दिवस झाले खाल्ला आणि त्यांनी पण खाल्ला असेल तिकडे मी तिला बोललो का डाळ भातच बनव नको नॉनव्हेज वगैरे काय पण मी बोलायच्या आधीच ती बोलून झाली का जेव्हा आणि आम्ही कधी पण जेव्हा फोन करतो त्यांना असं वाटतं की आम्ही घराच्या बाहेरच उभे आहेत सिरियसली त्यांना असंच वाटतं दर टायमाला तर मग ठीक आहे जाऊ का त्यांचा एवढा आग्रह असतो दर टायमाला आणि आम्ही गेलो ना आम्हाला पण चांगलं वाटतं आणि त्यांना पण चांगलं वाटतं ठीक आहे आता शिरा खाऊ नंतर मग निघू आपण तर आता या शिरा खायला मला माहिती आहे काय ना काय विसरणार होती काय विसरली जायफळ. आणि मला जास्त गोड आवडत नाही म्हणून नॉर्मलच बनवतो आणि इकडे काय बघायला लागलं मग आज फ्रूट खाल्लं तिने नाही पहिले खाऊन झालं तिचं. चला मग खातो आम्ही आणि मग निघतो तर काय चला आम्ही निघतो आता आणि निघता दीक्षा मला बोलते की गॅस बंद कर गॅस एकदा चेक कर बोलते बंद आहे का गॅसच संपला तर बंद आहे चालू आहे काय बंद आहे विचार असं आहे सगळं सवयीचे परिणाम आहेत तर ठीक आहे निघतो मध्ये आम्हाला तुला काम आहे ऍक्च्युली काम म्हणजे काय असं काय कालची साडी आमची थोडी डिफेक्टिव्ह आहे ते फ्रेंडने जे फोन केला फॉल व्हिडिओवाल्याने का कुठे डिफेक्टिव्ह आहे तर रिटर्न द्या म्हणून मग तिला घेऊ आम्ही रिटर्न देऊ मग ताईकडे जाऊ ठीक आहे चलो घेतला ना दीदी मला बोलणंच देत नाही मला बोलून दिला जात नाही इथे माझ्यावर अन्याय होत आहे आता आम्ही इथे आलो ताईकडे आणि हे बघा 9:30 वाजता चहा प्यायला बसला हो आणि 1 तास झाला कांदा घेऊन बसले ताई एकच 1 तासापासून बसले हो ना नाही इकडं स्टडी झाला हो आलो मी बोललो का निघतो आम्ही तर मला बोलते काले पिशवी जेवण बांधलं तर घेऊन जा बोलते काल्या पिशवीत बोलते कॅरी बॅग मध्ये असं जर आज आम्ही न सांगता जर गेलो म्हणजे न जेवता जर गेलो असतो तर पुढच्या टायमाला आम्हाला उभा नसता केला असतं का उभा हा माझी तब्येत बरी नसताना मी स्वयंपाक बनवलेला आहे तर तो तसा गेला असता तर मी त्याला अजिबात उभा केला नसता उभा काय चप्पल पण काढून दिली असती मला माहित आहे घराच्या बाहेर चप्पल पण मला चप्पल पण काढून नको गाडीचा मला माहित आहे सांगितलं असतं मला आता म्हणून मग मी जबरदस्त सांगितलं नाही हवा येतो आम्ही म्हणून मग थांबलो आम्ही पण ते कधीपासून एकच कांदा घेऊन बसले काय होतं अरे पण काय टाइम आहे का तोच खायचा हा हे बघा आमच्याच रील आणि आमच्याच व्हिडिओ चालू असतात हा बघा त्यांची फेवरेट झाली ही रील आता एक एक करून एक्सपिरियन्स सांगा अलिबागचा आम्हाला हा काय काय केलं जिंदगीत पहिल्यांदा बोट मध्ये बसल्याचा एक्सपिरियन्स सांगताना ताई हा बोला टाइम लागेल 1 कांद्याला 1 तास लावलाय आता बोटीचा एक्सपिरियन्स हा तू कुठे त्याला दात आहेत व्हेरी गुड एकदम सगळे टॅलेंटेड मुलं आहेत आई हा व्हेरी गुड चांगलं आहे करा आणि इकडे पण ड्रॉइंग चालू आहे हा पण टॅलेंटेड आहे खूप हुशार आहे आणि टॅलेंटेड पण खूप आहे हा दाखव पहिली ड्रॉइंग दाखव
व्हेरी गुड नाईस. आम्ही जेवायला बसलोय आणि आम्ही सांगितलेला व्हेज करायला म्हणून तो व्हेज पण केलाय. आणि हे बघा हा भाग इकडून ही इंडिया अशी लावण्या बोलते आणि हा बोलते पाकिस्तान. म्हणजे बॉर्डर करून टाकले ताईने. कोलंबी पण केले आणि तिखट डाल पण केले. तिखट डाल चांगली बनवते ताई म्हणून आम्ही तिखट डाल सांगितली बनवायला. आपला एक्सपिरियन्स शेअर करायचा राहिलाय अलिबागचा आपण नंतर करू. हा Guys, मला पण इंडिया पाकिस्तान भेटलंय. हा ठीक आहे. खाऊन यायचं जेवण घेतो आम्ही नंतर मग बोलू आपण. तर आता आमचा नाही जेवण झालं आता आमची निघतो आता. हा खूप टाइम पण झाला 11 वाजले जवळजवळ. हा ताईच्या आग्र्याला मान ठेवून आम्ही आज जेवायला थांबलो. निघतो आता आम्ही असं. चालेल ठीक आहे ओके बाय बाय. बाबुल ले ती असं बोल गाणी बोलते. चला मग चला आता आम्ही पण जातोय घरी. लाईटिंग बंद झालं आम्ही निघलो. लाईटिंग बंद झालं आता आम्ही जातो घरी. आणि आता रस्ता आम्ही ब्लॉग आता एंड करणार नाही. इथं रडारड चालू आहे. तर तो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.